वेलकम बॅक टू लोकमत सखी. उन्हाळ्यात स्किनची काळजी घ्यायची असेल तर आपण किती काय काय करत असतो ना. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण समरमध्ये स्पेशल कोल्ड फेशियल करू शकतोय. हो, ज्याने स्किनचे सर्व प्रॉब्लेम्स कमी होण्यासाठी खूप मदत मिळते. शिवाय गरमीत तुम्हाला थंड नक्कीच फील होत राहतं आणि स्किन एकदम हेल्दी राहण्यासाठी मदत मिळते. कोल्ड फेशियल केल्याने त्वचेला थंडावा देखील मिळतो, त्वचा ताजीतवानी होते. उन्हाळ्यात अति घाम येणं, अनइवन स्किन टोन होणं, काळपटपणा या समस्यांना कोल्ड फेशियल केल्यानं प्रतिबंध होतो. 21 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा कोल्ड फेशियल केलं ना तर उन्हाळ्यात स्किनची काळजी घेणं खूप सोपं होईल आणि म्हणून तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज लागणार नाही. चला पाहूयात कसं करावं कोल्ड फेशियल. कोल्ड फेशियल करण्यासाठी आधी चेहरा तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. फेशियल करण्याआधी सौम्य क्लिन्झरच्या सहाय्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि मग व्यवस्थित क्लीन करून घ्या. नंबर 2 स्टेप इज चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेची खोलवर स्वच्छता करणं फार गरजेचं असतं. यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करा. यासाठी कॉफीची जाडसर पावडर घ्या, त्यात गुलाब पाणी तुम्ही ॲड करा. हे मिश्रण हलक्या हाताने मसाज करत चेहऱ्यावर अप्लाय करा. कॉफीमुळे चेहऱ्यावरील डाग आणि काळपटपणा म्हणजे टॅनिंग निघून जाते. जर तुम्हाला गुलाब पाणी यूज करायचं नसेल तर तुम्ही मधही यूज करू शकता, पण गुलाब पाण्यामुळे काय होतं तर त्वचेला थंडावा मिळतो म्हणून ते यूज करू शकता. फक्त या स्क्रबने चेहरा खूप घासू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. नंबर 3 स्टेप इज स्क्रबने त्वचेवरील खोलवर स्वच्छता झाल्यावर त्वचेला थंडावा आणि पोषण देणाऱ्या मसाजची गरज असते. यासाठी काकडी किसून घ्या, त्यात पिकलेलं पपई कुस्करून असं काकडी पपई मिश्रण चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी हात ओले करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करत राहा. काकडी पपईचा लेप लावून मसाज केल्याने उन्हानं चेहऱ्यावरचा जो दाह आहे ना तो होत नाही. यामुळे स्किन हायड्रेटेड सुद्धा राहते. त्वचा कोरडी होऊन सुरकुत्यांचा जो धोका आहे तो निर्माण होत नाही. काकडी पपईचा लेप लावल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटं हलक्या हाताने मसाज करणं फार गरजेचं आहे. तसं करत राहा. नंबर 4 मसाज केल्यानंतर चेहऱ्याला लेप लावणं गरजेचं असतं. हा फेस पॅक तयार करण्यासाठी 1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा चंदन पावडर घ्या. त्यात थोडं गुलाब पाणी ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. 10 ते 15 मिनिटं ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तसंच काकडी, पुदिन्याची पानं एकत्र वाटून त्यात 1 चमचा बेसन पीठ घालून मग गुलाब पाणी ॲड करून असा सुद्धा तुम्ही फेस पॅक लावू शकता. ते चेहऱ्यावर अप्लाय केलं तरीही चालेल. या दोन्ही फेस पॅकमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि पोषक गुणधर्मही मिळतात, ज्याने समरमध्ये सुद्धा स्किन चांगली राहते आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते. नंबर 5 चेहऱ्याला लावलेला लेप धुतल्यानंतर चेहऱ्याला रुमालाने टिपून घ्या. चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहऱ्यावर कोरफड जेल सुद्धा लावा. 15 मिनिटांनी चेहरा मग स्वच्छ धुवून घ्या किंवा कोरफड जेल लावून ती रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या आणि मग नेक्स्ट डे तुम्ही चेहरा धुवू शकता. कोरफडमुळे उन्हानं त्वचेवरती जे झालेल्या जखमा आहेत त्या भरून निघतील. त्याशिवाय त्वचेला एक वेगळ्या पद्धतीचा थंडावा सुद्धा मिळण्यासाठी मदत होते. सो उन्हाळ्यामध्ये समरमध्ये तुम्हाला खूप जास्त चेहऱ्यावरती तेलकटपणा असेल, इचिंग जाणवत असेल, खूप जास्त स्किनवरती ऑइली स्किन असल्या कारणाने त्रास होत असेल तर हा समर स्पेशल कोल्ड फेशियल घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि त्याचा इफेक्ट कसा आला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवरती आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सोबतच स्क्रीनवरती लोकमत सखीचं व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला दिसत असणार आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करून तुम्हाला काही सांगायचं आहे, काही सुचवायचं आहे किंवा काही विचारायचं आहे तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता. पाहत रहा लोकमत सखी.